नमस्कार. आज आपण खर्डा येथील भुईकोट किल्ला पाहणार आहोत. खर्डा येथील हे बसस्थानक आहे. इथून पुढे किल्ल्याकडे आपण जाणार आहोत. खर्ड्याचा किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या महान विजयाचा साक्षीदार आहे. महाराष्ट्राची भूमी शौर्य, पराक्रम आणि इतिहासाने समृद्ध आहे. या भूमीमध्ये प्रत्येक किल्ला एखादी वीरगाथा सांगतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील असलेला हा खर्ड्याचा किल्ला. हा किल्ला प्रामुख्याने मराठा निजाम संघर्षासाठी ओळखला जातो. 18व्या शतकात उत्तरार्धात मराठा साम्राज्य आणि हैदराबाद निजाम यांच्यात सत्ता संघर्ष चालू होता. त्याचा कळस म्हणजे 1795 साली खर्ड्याची लढाई. हा किल्ला मैदानी किल्ला आहे. उंच डोंगरावर नसून रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेला आहे. या किल्ल्याला 4 बुरुज आहेत. किल्ल्याचा दरवाजा हा केवळ प्रवेशासाठी नसून तो संरक्षण, युद्धनीती, नियंत्रण व सामर्थ्याचे प्रतीक असतो. किल्ल्याच्या दरवाजाची रचना मजबूत दगडी बांधकाम, मोठे काळे दगड वापरून बांधलेली भिंत, 6 ते 10 फूट जाड वरती तटबंदी व संरक्षण भिंत, अरुंद व वळणदार प्रवेश. दरवाजा थेट सरळ नसतो. शत्रूचा वेग कमी व्हावा म्हणून वळण हत्ती किंवा मोठे सैन्य सहजासहजी येऊ नये यासाठी अशा पद्धतीचे बांधकाम केलेले असते. हा किल्ला केवळ एक भग्न वास्तू नसून तो मराठ्यांच्या शौर्याची आणि स्वाभिमानाची साक्ष देतो. हे आपण शत्रूंना थांबवण्यासाठी अशा पद्धतीचं हे बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणी अतिशय काळे दगड आणि मजबूत बांधकाम केलेलं आहे. आता आपण जो किल्ला सर्व बाजूनी तटबंदीने बांधलेला आहे, अतिशय उंच अशी तटबंदी आहे आणि ही तटबंदी अतिशय भक्कम अशी तटबंदी आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत हा आतील परिसर आहे. समोरचे बांधकाम आहे हे अतिशय पुरातन काळातील बांधकाम असून या ठिकाणी बैठक व्यवस्था या ठिकाणी असायची असे तेथील काही ग्रामस्थांनी सांगितलं. या ठिकाणी आपण विहीर पाहत आहोत. ही विहीर काळे दगड मजबूत यांनी बांधलेली आहे आणि विहिरीचा आकार हा गोलाकार असून बांधकाम अतिशय मजबूत आहे. आणि येथे विहीर बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस किल्ल्याला हा वेढा घातला जातो त्यावेळेस ते पाणी मिळालं पाहिजे. या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या ठिकाणी झेंडावंदन होतं. आपण पाहत आहोत हा वरील भाग